सर्वप्रथम महामानवाला वंदन करून 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. एक ते 1.5 किलोमीटर चलत आलात आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती. काळ जातील हंस हरपला, दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. फोटोशूट वगैरे केला. गेला कायद्याची गाथा, नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरणी तो माथा. हरपली विशाल काय हरपली माई, हरपली माता अनपिता, वाली देशाचा निघून गेला कोण होईल कैसा आता. मंदिरामध्ये थोडा वैरण रातीची ती मर्जी, वैरण रातीची ती मर्जी धुरंधरावरती फिरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आपण मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे बूट व चप्पल काढायला लागतात. बूट व चप्पल काढून विहारात येतात. चप्पल आणि बूट घालण्यासाठी प्रकाश वापरतात. गेला झाली जीवाची लाही, भीमा पाठी या जगात आता बाई उरलेला नाही. असे म्हणून दलित सारे रडू लागे धाई धाई, चैत्यभूमीच्या ठिकाणी अशी गंगे सवे नयनी वाही. असून कोटी पिले तरीही, असून कोटी पिले तरीही भीम मूर्ती नातारली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, इथं पण फोटोशूट करत होता. धम्मं शरणं सेल्फी काढत होता. गच्छामि, सगळेजण आमच्याकडेच पाहत होते. तरी आम्ही फोटोशूट थोडेसे घेतले. शरणं लगेच गच्छामि. निघाला समोर. हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अन आईचे,
थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाईचे. महामानवाने ते केले कृत्याचे नवलाईचे. जेवण उत कमी धम्माचे नसल्यामुळं रोप लावून थोडासा नाश्ता करण्यासाठी इथं थांबला. जायचे. तसंच काही जणांनी खिचडी व भजी खाली आणि लढा बाळूमामा वडापाव मागत होता. तर बाळूमामाला आमच्या वडापाव दिला आणि शक्त्या पैसे नसताना हवी खरेदी करण्याची वादा करीत होता. अंधश्रद्धा ती त्याला मी हसत होतो. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शान जळता भारत भूची चितेवरती पाहिली. पाहता क्षणी काले नंदानी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आपण रक्तदानासाठी इथं रक्तदान करण्यासाठी थांबलात आणि 300-350 ml ठिकाणी दान केलं. अमर झाली शक्ती विषयाने मी भीमाची कीर्ती रक्तदान डोळ्याने केलं. मी शक्ती पाहिली. लयच घाबरत होता तरी त्याला आम्ही घाबरू दिलं नाही आणि त्याला आपलं काय होत नाही त्यामुळे तो पण तयार झाला रक्तदान करण्यासाठी आणि सर्वांनी तिघाचं वरी रक्तदान केलं. मूर्ती बुद्धाची कोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि त्याला विचारलं कसं वाटते चांगलं वाटतं. संघं त्यानंतर मॅडमला बोलत होता. मॅडम त्रास होते काय होत नाही ना 6 डिसेंबर 56 साली 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी त्यानंतर ती रक्तदान गेली. झाल्यानंतर आम्ही निघाला दुष्ट काळाने फोटोशूट करून प्राणज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं